शहरात मुस्लिम समाजाचा सर्वात मोठा सण ईद उल फित्र अर्थात रमजान ईद अत्यंत उत्साह आणि आनंदात साजरा करण्यात आला। या पवित्र दिवशी मुस्लिम बांधवांनी ठाणे शहरातील मखमली तलाव येथील नुरीबाबा मस्जिदमध्ये एकत्र येऊन सामूहिक नमाजाचं पठण केलं, ज्याने समाजातील एकजुटी आणि भाईचाऱ्याचा संदेश पसरवला। सकाळच्या गुलाबी आभाळाखाली बालक, तरुण, वृद्धांनी सुंदर नव्या कपड्यांमध्ये सज्ज होऊन नमाज पठणासाठी मस्जिदकडे कूच केलं। नमाज पठणानंतर या लोकांनी एकमेकांना गळाभेट घेऊन ईदच्या शुभेच्छा दिल्या आणि समाजातील सौहार्द आणि एकोप्याचा आदर्श उभारला। यावेळी ठाणे शहरातील पोलिसांनी देखील मुस्लिम बांधवांना गुलाबाचं फूल देऊन रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या। यावर्षी ईद साजरा करण्याच्या उत्साहात कोणतीही कमतरता नव्हती। मस्जिद परिसरात सामाजिक अंतर ठेवून साजरा करण्यात आलेल्या या सणानं धार्मिक आणि सामाजिक एकात्मतेचा संदेश दिला। नमाज पठणानंतर अनेकांनी गरजूंना दान दिलं, जे रमजानच्या महिन्यातील दानशीलता आणि परोपकाराच्या भावनेला जागृत करण्याची प्रथा आहे। ठाणे शहरातील ईद साजरा करण्याचा उत्सव न केवळ एक धार्मिक उत्सव होता, तर सर्व समुदायांमध्ये शांतता, सौहार्द आणि एकतेचा संदेश पसरवणारा एक महत्त्वपूर्ण क्षणही होता। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे। ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती क्षेत्रात जलवाहिनी स्थलांतराच्या अत्यावश्यक कामांमुळे सोमवार 15 एप्रिल सकाळी 8 ते मंगळवार 16 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। के-विला नाला पुलाच्या कामामुळे जेलच्या जलकुंभावरून पाणी पुरवठा करणारी मुख्य वितरण वाहिनी बाधित होणार आहे। त्यामुळे या जलवाहिनीचं स्थलांतर करून जोडकाम करण्यासाठी 24 तासांचा शटडाऊन पाणी पुरवठा विभागानं घेतला आहे। या शटडाऊनमुळे उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्रमांक 1 आणि 2, के-विला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन तसंच नौपाडा प्रभाग समिती क्षेत्रातील NKT महाविद्यालय परिसर, खारकरळी पोलीस हायस्कूल या भागात सोमवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 8 ते मंगळवारी 16 एप्रिल सकाळी 8 वाजेपर्यंत 24 तास पाणी पुरवठा बंद राहणार आहे। या शटडाऊन नंतर पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबानं पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे। तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करावा आणि पाणी जपून वापरावं असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे।
ठाणे महानगरपालिका कार्यक्षेत्रातील कळवा प्रभाग समितीची पाहणी करून प्रभाग समितीच्या माध्यमातून होत असलेल्या कामकाजाचा आढावा आज पालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला। यावेळी कळवा प्रभाग समिती कार्यक्षेत्रातील पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली ही 100% झालीच पाहिजे या दृष्टीनं कार्यवाही करावी, तसंच मान्सूनपूर्व करण्यात येणारी कामं, नाले सफाई तातडीनं सुरू करण्याचे निर्देशही आयुक्तांनी या आढावा बैठकीत दिले। यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, परिमंडळ 1चे उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त जी गोदपोरे, सहाय्यक आयुक्त सचिन बोरसे यांच्यासह विविध विभागांचे विभाग प्रमुखही उपस्थित होते। ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून कळवा परिसरात झालेली आणि होत असलेली विकास कामं, तसंच संपूर्ण शहराची भौगोलिक परिस्थिती, कळवा पूर्व परिसरातील पारसिक डोंगर आणि 3 बाजूंनी वेढलेला खाडी किनारा या दृष्टीनं शहराचं क्षेत्रफळ आदी सर्व माहिती सादरीकरणाच्या माध्यमातून आयुक्त राव यांनी जाणून घेतली। सद्यस्थितीत कळवा प्रभाग समितीच्या माध्यमातून मालमत्ता कर वसुली 75% आणि पाणीपट्टी 62% असल्याबद्दल आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत पाणीपट्टी आणि मालमत्ता कर वसुली 100% झालीच पाहिजे या दृष्टीनं कृती आराखडा करण्याचे निर्देश राव यांनी यावेळी दिले। शहरातील अनधिकृत बांधकामांना आळा घालण्यासाठी GPS सॅटेलाईट प्रणालीचा अवलंब करावा, जेणेकरून शहरात होत असलेल्या बांधकामांची माहिती तात्काळ मिळण्यास मदत होईल। या माध्यमातून अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करता येईल। अनधिकृत बांधकामांबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत अनधिकृत बांधकामं जर शहरात होत असल्याचं निदर्शनास येताच ते तात्काळ निष्कासित करण्याचं स्पष्ट सूचना आयुक्तांनी सहाय्यक आयुक्तांना दिल्या आहेत। कोणत्याही प्रकारचे अनधिकृत बांधकाम प्रभाग समिती हद्दीत होणार नाही याची खबरदारी घेण्याबाबतही त्यांनी सूचित केले। वन विभाग खार जमिनीच्या जागेवर नव्यानं होणाऱ्या अनधिकृत बांधकामांबाबत संबंधित विभागाशी पत्रव्यवहार करूनही कारवाई न झाल्यास त्या ठिकाणी महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। प्रभाग समितीत नागरिकांकडून येणाऱ्या तक्रारींचा आढावा घेऊन ज्या तक्रारींचा निपटारा प्रभाग समिती स्तरावर करणं शक्य आहे तो जलद गतीनं करावा, तसंच तक्रारींचा निपटारा झाल्यावर संबंधित तक्रारदाराला त्याची माहिती देण्यात यावी, तसंच ज्या तक्रारी मुख्यालयामार्फत सोडवणं आवश्यक आहे त्या संबंधित विभागाकडे वर्ग कराव्यात। शहरात होणाऱ्या अनधिकृत बांधकाम, अतिक्रमण यांचा मासिक अहवाल तयार करून तो सादर करण्याचे निर्देशही सहाय्यक आयुक्तांना या बैठकीत देण्यात आले। पावसाळा तोंडावर आला असल्यानं शहरातील धोकादायक इमारतींचा आढावा घ्यावा, मोडकळीस आलेल्या इमारतींचं त्रयस्थ संस्थेद्वारे परीक्षण करून त्या निष्कासित करणं आवश्यक असेल तर त्या पावसाळ्याच्या आधी निष्कासित कराव्या, तसंच वास्तुविशारदाकडून धोकादायक इमारतींच्या त्रुटींबद्दल पद्धतीने मूल्यांकन करून घ्यावं। जर मूल्यांकन करूनही अप्रिय घटना घडली तर त्यांच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या लेखी सूचनाही त्यांना देण्यात याव्यात, असंही आयुक्त राव यांनी नमूद केलं। ज्या इमारती अति धोकादायक आहेत त्या इमारतीतील नागरिकांना स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या। TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत। आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा। अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा 1800-223-466 आणि 1800-266-3466। ठाण्यातील वागळे स्ट्रीट येथील सुपरमॅक्स पर्सनल केअर प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी गेल्या 2 वर्षांपासून बंद आहे। कामगारांच्या वेतनापोटीचे 85 कोटी आणि ग्रॅच्युइटी पोटीचे 125 कोटी अशी 200 कोटींची थकबाकी द्यावी आणि कंपनीचं उत्पादन ठाण्यातून पुन्हा सुरू करावं अशी आग्रही मागणी कंपनीचे कामगार प्रतिनिधी शशांक खैर यांच्यासह कामगारांनी केली आहे। कंपनी बंद असल्यामुळे सुमारे 1,500हून अधिक कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आल्याची कैफियतही कामगारांनी मांडली आहे। ठाण्यातील मोक्याच्या जागेवर ही कंपनी असून या जागेची किंमत सुमारे 1,600 कोटींच्या घरात आहे।
कंपनीचे मालक या जागेसाठीच कंपनी तोट्यात असल्याचा दावा करत असल्याचा आरोपही कामगारांनी केला आहे. या कंपनीचं ठाण्यातील उत्पादन पूर्णपणे बंद केलं असलं तरी त्रयस्थ कंपनीमार्फत गुजरातच्या उमरगा इथून 30 लाख ब्लेडचं प्रतिदिन आणि जम्मू येथून 30 लाख प्रतिदिन असे 60 लाख ब्लेडचं उत्पादन केलं जात आहे. ठाण्यात ही कंपनी बंद अवस्थेत असली तरी कामगारांना देशोधडीला लावून ही कंपनीच गुजरातमध्ये हलवण्याचा डाव सुरू आहे. याबाबतचे पुरावे देखील कामगारांनी काल घेतलेल्या पत्रकार परिषदेत दाखवले. दुसरीकडे पगारच नसल्यामुळे कामगारांना संसाराचा गाडा चालवणं अवघड झाले. मेडिकल, शैक्षणिक खर्चही आवाक्याबाहेर झालाय. त्यामुळे 2 कामगारांनी आत्महत्या देखील केली आहे, तर 10 जणांचा याच विवंचनेतून मृत्यू झालाय. कंपनीत 1200 कायम कामगार असून इतर करारावरील कामगारांसह 1,500 कामगार ह्या कंपनीवर अवलंबून आहेत. मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालावं. लिक्विडेशनमध्ये कामगारांना मिळण्यासाठी योग्य रकमेची संपत्ती सुपरमॅक्सकडे नाही. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारनं कंपनी व्यवस्थापनावर कारवाई करून भारतीय औद्योगिक क्षेत्रातील उद्योगांना कंपनी सुरू करण्यासाठी प्राधान्य द्यावं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणीही या कामगारांनी केली आहे. माझं नाव आहे शशांक खेर. नाव आहे शशांक खेर. मी या 34 वर्ष सुपरमॅक्स कंपनीत काम करतो. तिथे सध्याच्या परिस्थितीमध्ये 1200 परमनंट कामगार काम करतात. त्याचबरोबर स्टाफ धरून जवळजवळ 1500 ते 1700 लोक या कंपनीवर अवलंबून. त्याचबरोबर ही कंपनी गेल्या 2 वर्षापासून संपूर्णपणे बंद आहे. याच्यात संपूर्णपणे कंपनी बंद आहे, उत्पादन बंद आहे. शिवाय त्यांनी असं लिहिलेलं आहे नोटीसद्वारे की तुम्हाला घरी बसून पगार देण्यात येईल. या केसेस कोर्टामध्ये सुरू आहे. त्याचबरोबर पगाराची केस देखील कोर्टात सुरू आहे. अनेक न्यायप्रविष्ट मामले सुरू आहेत. NCLT सुद्धा इथे कंपनी सुरू करण्याचे प्रयत्न आहेत, पण अजूनसुद्धा कोणालाही कंपनी सुरू करण्यात यश मिळत नाही. आत्ताच्या परिस्थितीमध्ये 85 करोड रुपये जवळजवळ पगाराचे आणि इतर 225 करोड रुपये कामगारांचे थकीत आहेत. जे साधारणपणे 200 ते 225 करोड आत्तापर्यंत थकीत असल्यामुळे कामगार आर्थिक विवंचनेमुळे ग्रासलेले आहेत. आणि त्याचबरोबर आत्महत्येशिवाय त्याला कुठलाही पर्याय नाही. घर चालवणे, उपाशी पोटी राहणे हा एकमेव पर्याय आहे. तो बाहेर कुठेतरी छोटी मोठी कामं करून फक्त पोट चालू शकतो, संसार चालू शकत नाही. आता जी परिस्थिती आहे त्यामुळे कुठेतरी या गोष्टीला वाचा फोडावी ही प्रत्येक पत्रकारांना आणि प्रत्येक न्यूज चॅनलला आमची विनंती. धन्यवाद. 125 कोटी ग्रॅज्युएटी आणि हाफ डे म्हणून आहे, त्याची रिटायरमेंट आहे आणि 85 कोटी आमचा पगार बघा.